वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबा, गीता ही गृहस्थाश्रमी लोकांसाठी एक तारक संजीवनी आहे। गीता ज्ञान हे गृहस्थाश्रमी लोकांसाठी सांगितलेलं ज्ञान आहे, ब्रह्मचार्यासाठी सांगितलेलं नाही। कारण त्यांनी जास्तीत जास्त श्रीकृष्ण महाराजांना गृहस्थाश्रमी लोकांचा विचार केला आहे गीतेमध्ये। अर्जुन बी गृहस्थाश्रमी होता आणि त्याला ते ज्ञान तसंच दिलं बघ गृहस्थाश्रमाचं। 5व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, गृहस्थाश्रमी राहून देखील तो माणूस संन्यासी होऊ शकतो, त्याला संन्यासी म्हणतात। जो गीता म्हणजे संसारात राहून देखील जो माणूस गीतेच्या तत्वज्ञानानुसार वागल तर त्याला संन्यासी म्हणतात। ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न काक्षिते निर्द्वंद्वही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते। जो कोणाचा द्वेष करीत नाही, जो कोणाची अपेक्षा करीत नाही, असा माणूस नित्य संन्यासी असं समजावा आणि तो सुखानं ब्रह्मप्राप्तीला जातो। हे सांगितलेलं ज्ञान जे आहे हे गृहस्थाश्रमासाठी सांगितलेलं ज्ञान आहे। म्हणून गृहस्थाश्रमासाठी गीता ही तारक संजीवनी आहे। गीता गृहस्थाश्रमाला तारून नेणारी संजीवनी आहे गीता। तर माय बाबा, गीतेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनं आपल्या हिताचे सांगितलेले आहेत। तर आपण त्याप्रमाणे जर वागलो, गीता पठन केलं, गीतेच्या पठन करून गीतेचं तत्वज्ञान समजून घेतलं आणि गीतेच्या तत्वज्ञानानं जर चाललो तर आपलं जीवन हे सफल जीवन म्हणून समजले जाईल। तर त्यामुळं आपण गीता वाचली पाहिजे, गीतेचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्या तत्वज्ञानाप्रमाणे आपण चाललो तर जीवनात सफल होण्याला काहीच आपल्याला वेळ लागणार नाही। आता बघा, ते श्रीकृष्ण महाराज आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तपाला फार महत्त्व आहे। तप कोण केलं? ब्रह्मदेवाचं कोण केलं? रावणाचा भाऊ जो होता तर त्यानं तप केलं आणि तो सगळ्या जगाचा खजांची झाला, कॅशियर झाला। तर आणि मग ते पाहून रावणानं तप केलं आणि महादेवाचं, आणि महादेवाला 14 चौकडी राज्यभाव घेतलं। असे अनेक लोक होऊन गेले। अनेक लोकांनी, ध्रुव बाळानं तप केलं, प्रल्हादानं देखील तप केलं। तर असे अनेक लोकांनी तप केले, पण ते तप त्रासाचे आहेत आणि त्याला संन्यासी वृत्ती धरावं लागते आणि संन्यास स्वीकारून ते तप करावं लागते। ते सगळं घरदार सोडून। परंतु श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं जे तप आहे तर ते 3 तप सांगितले श्रीकृष्ण महाराजांनी। तर ते 3 तप तर त्या गृहस्थाश्रमाला देखील करता येतात असे तप आहेत। तर ते म्हणले, अर्जुना, देव द्विज गुरु प्राज्ञे। देव म्हणजे देवता, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु म्हणजे गुरु आपले गुरु, देव द्विज गुरु प्राज्ञे म्हणजे विद्वान माणूस। देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जवम, आणि त्यांचं पूजन करणं हे एक तप आहे। देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जवम, अंतर्माये स्वच्छ राहणं हे एक तपच आहे। शौच मार्जवम आणि ब्रह्मचारी महिषांचे शारीरम तपोच्यते, आणि ब्रह्मचारी आश्रम राहणे, ब्रह्मचारी धारण करणे। आपल्याला 4 आश्रम सांगितलेले, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम। तर पहिले 25 वर्षे म्हणजे आपली गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायच्या अगोदरचा जो काळ आहे 25 वर्षाचा, त्या 25 वर्षामध्ये आपण आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर एक अर्थार्जन करावं लागते। तर ते अर्थार्जन कसं करायचं
तर त्याचा मार्ग आपण ह्या 25 वर्षामध्ये शोधून घ्यायचा आहे. 25 वर्षामध्ये त्याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि ब्रह्मचारीवर तर ठेवायचं आहे 25 वर्ष. आयुष्यभर नाही ठेवायचं, 25 वर्ष. आणि ब्रह्मचारी अहिंसाने वागायचं, कोणीही प्राणीमात्राची हिंसा करायची नाही. त्याला शारीरम तप उच्यते, त्याला शरीर तप म्हणले श्रीकृष्ण महाराज. बघा, हे जे तप एकदम गृहस्थाश्रमी माणसाला करता येते, एकदम गृहस्थाश्रमी. ते म्हणजे ब्रह्मचारी माणसाला तर करताच येते, परंतु गृहस्थाश्रम्याला देखील हे देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जनम ब्रह्मचारी महिंसांचे शारीरम, हे शरीराचं तप करता येते. आणि दुसरं तप आहे आणि द्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हिसम चेत. आणि कोणलाही म्हणजे राग न आणता बोलणं आणि द्वेग करम वाक्यम आणि द्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत. कोणाला बी न रागवता बोलणे, सत्य बोलणे, प्रिय बोलणे, सत्यम प्रियम हित, त्याच्या हिताचं बोलणे, सत्यम प्रिय हितम चेत. आणि स्वाध्याय करणे, परमेश्वराचं चिंतन करत राहणे, अभ्यास करणे. स्वाध्याय भ्यासनम, अभ्यास करणे. भ्यासनम चैव वाङ्मयम तपोच्यते, हे जिभेचं तप आहे. आता हे मला सांगा, याला काय करायचं? ब्रह्मचर्य आश्रम नाही, याला सांगण्याची पाहिजे का? नाही. या ग्रस्ताश्रमी माणूस देखील हे तप करू शकतो आणि ग्रस्त संसार करत असताना देखील हे तप करता येते. म्हणून श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं हे जे तप आहे हे अतिशय म्हणजे ग्रस्ताश्रमाच्या फायद्याचं आहे. ग्रस्ताश्रमासाठी हे जीवन संजीवनी ठरणार आहे. म्हणून मायभाऊ हे तप केलं पाहिजे. तिसरं तप आहे मन प्रसाद सौम्यत्व. मन म्हणजे मन आपलं प्रसन्न ठेवणे नेहमी आणि सौम्य ठेवणे, मन प्रसाद सौम्यत्व. आणि मौन धारण करणे, मौन आत्मनिग्रह करणे, मौन आत्म विनिग्रह. आणि भाव संसिद्धेली तपो मानस उच्यते, हे मानसिक तप आहे. शारीरिक, वाचिक आणि मानसिक असे 3 तप आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेले आहेत. आणि हे जे तप आहेत हे अगदी ग्रस्ताश्रमासाठी सांगितलेले आहेत. आणि ग्रस्ताश्रमी ते तप करून आपल्याला उंच याच्यावर नेऊ शकतात. म्हणून मायबापो हे तप तुम्ही गीतेमध्ये सांगितलेले हे जे ते 3 तप आहेत, त्या म्हणजे जे रावणानं तप केलं ते तप तुमच्या शक्य नाही तुम्हाला करणं ग्रस्ताश्रमामध्ये राहून. जे ध्रुव बाळानं केलं हे ग्रस्ताश्रमामध्ये राहून करणं शक्य नाही. परंतु हे जे 3 तप सांगितलेत हे अगदी ग्रस्ताश्रमासाठी सांगितलेत आणि त्या तपानं तुम्ही संसारामध्ये सफल होऊ शकतात, असे तप आहेत ते. म्हणून मायबापो तुम्हाला संसारामध्ये सफल व्हायचं असेल तर हे 3 तप करा आणि आपली सफलता आपल्या हातानं करून घ्या, असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे, तर हा गीता ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारा ग्रुप आहे, चॅनल आहे. तर ह्या चॅनलला जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असताल तर याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.